स्वामी समर्थ पोथीचा 12वा अध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगोद्धार, करा हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरी तसे भक्तजन तारार्थ. अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ. श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटीच नमावे. त्या दिवशी ती श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. बाळाप्याच्या मानशी तेव्हा चिंता पडली येशा गतीत आपणाशी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्या विना आज करू नये भोजना. बाळाप्याच्या तनमना स्वामी चरण लागले. दर्शन इच्छित उत्कट चित्ते खडे साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सानिध्य पातले अजान बाहू सुहास्य वदन. स्वामी मूर्ती पाहुनी बाळाप्पाचे धावूनी दृढ चरण धरिले. कंठ सद्गदित झाला चरणी बाळ ठेविला. शौनिका मी पण विसरला परम तोषला मानशी. गंगा मानवली सागर तिरी तैसे तरंग जलाभितरी. तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरण दृढ झाले. मधुरस्तव भ्रमर जैसे कमल पुष्प न सोडी साहस. स्वामी चरणी बाळाप्पा तैसे दृढ जडता स्वभावे. येऊनी भानावरती स्वामी चरणी सोडली मिठी. ब्रह्मानंद नच माये पोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठवणी काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. धन्यता मनोनी मनी बाळाप्पा निघाले तेथोनी. परी त्याचे श्रीचरण चित्त गुंतले अखंड. त्या सवेक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले बिराडी परतून. जागीरदार नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिदला. मनी जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयाशी बाळाप्पा तेव्हा चालले. मनती नैवेद्य दाखवू मग करूनी प्रसाद भक्षण मार्गी असतील. तयाशी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ असतील नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसा कोणी वर्तमान. बाळाप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपुल्या कृपेने होते ते होत नोहेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्राप्त काळी उठून षडकर्मा ते आचरून. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसले. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटोपावे. करी झोळी घेऊनी स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनी मधुगिरी मग यावे बिराडावरी. जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसे प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळप्या आदी करोन सेवकरी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती.
होती त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी. इच्छा बाळाप्याच्या अंतरी सुंदराबाईची एकरी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयेशी बाई आज्ञा करियेशी आपण ही श्रीसेवेसी करीत जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदाला म्हणे सुदिन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होते पै. मी प्रिय बहु स्वामीसी ऐशे अभिमानी तियेसी गर्व बरी तराशी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होतील सदोदित स्वामी सेवेचे देत व्यवस्था होत असे. हे बाळाप्याने पाहुनी नाना युक्ती योजूनी मोडीने टाकले भांडण एकची सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजादिक पावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेवती. समर्थाच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करती परिते तेही पूजा आरती नियमे करी बाळाप्याची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रति दृढभाव धरोनी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्याच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबीमधून रक्त वाहत असे. दिवस रात्र तया दुःखात विहळत होते. म्हणती कैसे करावे भोगेल काही दिनी. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्व कोणी कृतज्ञ बाळाप्याशी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेचे आजवरी गुप्त राहिले गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्याच्या करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळाप्पा करी चाकरी तयाचे अंतरी परी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोन स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगुनी बाळाप्याशी शंकरपूजन वर्जावे. तशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळाप्याच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नशे सत्यपूर्ण केला निश्चय. पूजन करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठीत लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठ्या त्यातून उचलून पाहता वाचून न करावे पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली. श्रीपाद भट्टजीने समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्या नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भटजे जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवीती द्रव्याधिका आणून ते सुंदराबाई उचलून नेतसे सत्वर. त्यामुळे चोळप्याप्रती अल्प होईल द्रव्यप्राप्ती. बाळाप्यामुळे मनती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात शुश्वर उभयता करी विचार बाळाप्याचे आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्याशी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहील. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले वचन. बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा हा जन्म. हा स्वामी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती जावी. आज्ञा होईल येशीची. श्रीपाद भटजी एके दिवशी विचारिले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची. तर बाळाप्पा ऐसे कोणी समर्थ हास्यमुख काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाले. सा उपाय खुंटले. मग तात्यांनी काय केले कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान. बाळाप्पा सांगे संपूर्ण
श्रीपाद भटे कोण कपट मनी आणिले मने जावया आपणाशी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकुनी चिठ्ठ्याशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट जाणून अवश्य म्हणे त्या दिनी 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकिल्या उभयतांनी टाकिल्या चिठ्ठ्या आपुल्या करी भटजी उचलरी सत्वरी तेथे राहोनी चाकरी करी तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला मारा जाता बाळाप्याला आहे न सोडी निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्याची जडली होती तैसे दूर तया प्रती करतील यती दयाळ ते केवळ दयाधना भक्तजन कल्पद्वरू विष्णू शंकर दोघेजण तयाशी शरण सदैव इति स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत प्रेमळ भक्त 12 अध्याय गोडा राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय 12वा अध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ